मित्रहो नमस्कार. अजितदादांना झालंय तरी काय, यापेक्षा अजितदादा करणार आहेत तरी काय, असा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे. दादा राजकारणात अक्षरशः दादागिरी करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा. राजकारणात कशा स्वरूपात आपल्या कार्यकर्त्यांना वळवावं हे दादांना कळतं. म्हणजे अगदी व्यासपीठावरून देखील दादा दादागिरीच करत असतात. खरं तर दादागिरी हा शब्द शब्दशः घ्यायला हवा. मोठ्या भावाला दादा म्हणतात आणि दादा नेहमीच दरडावून सांगत असतो. दादा जे दरडावून सांगतो त्याला दादागिरी म्हणतात. त्यामुळे अजित पवारांची दादागिरी ही मोठ्या भावाची म्हणजे आपल्या दादाची दादागिरी अशा अर्थाने समजावी. राजकारणात दादांनी असे काही पवित्रे अचानक घेतलेले आहेत की त्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. म्हणजे ते तुम्हाला आठवत असेल की त्यांनी ते इंदापुरात केलेलं भाषण, आता का धरणात पाणी नाही तर मी काय, हे म्हटलेलं. त्यानंतर त्यांनी पदाचा दिलेला राजीनामा, त्यानंतर प्रीतिसंगमावर केलेलं आत्मक्लेश आंदोलन, त्या आत्मक्लेश आंदोलनानंतर पुन्हा सरकारमध्ये दाखल होणं, सरकारमध्ये दाखल झाल्यावर असं काही बोलू नका असं म्हणणारे दादा. म्हणजे आपल्या अचाट आणि अफाट भाषणांनी दादांनी नेहमीच लोकांना चक्रावून टाकलाय. म्हणजे ती लोड शेडिंग झाली तेव्हा लोड शेडिंगच्या काळात लेकरं कशी होतात, कशी लोकसंख्या वाढली, हेही दादांनी खुमासदार पद्धतीनं सांगून टाकलं होतं. त्यामुळे दादा काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही. म्हणजे अगदी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सगळ्यांची मिळून महाविकास आघाडी स्थापन होत असताना दादा अचानक भाजपसोबत निघून गेले आणि सकाळच्या वेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेऊन टाकली. धाड 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 ट्विट करत सुटले, सगळं काही ठीक होणार आहे. आणि अचानक दुसऱ्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पण मोकळे झाले. म्हणजे शपथविधी घ्यायला जाणारे दादा आणि राजीनामा देणारे दादा हे दोन्ही प्रकार जरा आश्चर्यकारकच वाटले. दादा जसे स्पष्ट बोलतात तसे स्पष्ट वागतात. पण आजकाल दादांच्या बोलण्यातली ही स्पष्टता जराशी कचखाऊ वाटू लागलेली आहे. म्हणजे दादा काहीतरी लपवतायत, काहीतरी करतायत आणि केलेलं जगाला कळू नये याची व्यवस्था करतायत की काय असा प्रश्न पडतो. म्हणजे मध्यंतरी दादा अचानक निघून गेले होते, गायब झाले होते. सगळं राजीनामा देऊन सगळं मोकळं करून टाकलं होतं. पवार साहेबांनी सांगितलं की ते त्यांच्या मुलाला म्हणाले की आता आपण शेती करू, पवार साहेबांच्यावरती नको नको ते आरोप होतात, असंही म्हणून दादा निघून गेले होते. आता मी तुम्हाला जी काही घटनाक्रम सांगणार आहे त्या दादांच्या मनात नेमकं आहे तरी काय हे विचारायला भाग पाडणाऱ्या सगळ्या घटना आहेत. महाविकास आघाडी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आपसात जमत नाही. आपसात म्हणण्यापेक्षा मोदींना काही फरक पडत नाही, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आणि मोदींचं जमत नाही, त्यांना मोदी जमत नाहीत असं चित्र आपल्याकडे दिसतंय. पण दादा आवर्जून पुण्यातल्या कार्यक्रमासाठी देशाच्या पंतप्रधानांसोबत हजर राहिले. काय भाषण केलं पंतप्रधानांनी देहूच्या मंदिराच्या, शिळा मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्यामध्ये. त्या भाषणाचं कौतुक होत असतानाच, म्हणजे खूप कौतुक होत असतानाच एक नवा मुद्दा समोर आला. खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं कौतुक व्हायला हवं होतं, पण ते होऊ दिलं गेलं नाही. प्रधानमंत्र्यांच्या भाषणाचं कौतुक व्हायला हवं होतं, ते होऊ दिलं गेलं नाही. आणि मुद्दा झाला अजित पवारांना भाषण करू न दिल्याचा, आणि तो केला सुप्रियाताईंनी. दादांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान अशा स्वरूपात सुप्रियाताईंनी ते मांडायला सुरुवात केली. मग त्याची अनेकांनी ओढली. संजय राऊत वगैरे ते करत असतात. सुप्रियाताई बोलल्या की राऊतांना तर फारच, म्हणजे मग ते तो शब्द उचलू झेलू काय करू असा प्रश्न पडतो आणि ते बोलतातच. त्यांच्या त्या महाविकास आघाडीचे एकमेकातले संबंध आहेत त्यामुळे त्यांनी बोलावं, त्याच्याविषयी आपल्याला काही फारसा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण दादांनी सरळ थेट समोर येऊन धुडकावून लावलं, हा विषय संपला आहे असं म्हणून टाकलं. खरं तर पंतप्रधानांनी दादांना भाषण तुम्ही करा असं सांगितलं होतं, पण दादांनी नम्रपणे प्रधानमंत्र्यांनाच भाषण करायला सांगितलं होतं. हे फारसं माध्यमातून आलं नाही, येत नाही, ते येऊ द्यायचं नसतं ते कुणाला, माध्यमांची ती खासियत आहे. पण दादांनी हा विषय संपवून टाकला, बंद करून टाकला, एका फटक्यात बंद करून टाकला. हे कसं काय? सुप्रियाताईंनी हा विषय उचलून सुद्धा दादांनी
म्हणजे सुप्रियाताईंनी खरं तर या विषयाला आग लावून सुद्धा दादांनी या विषयावर पाणी का टाकलं हा प्रश्न देखील माझ्यासमोर निर्माण होतो. त्यानंतर दादा प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये, त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये, म्हणजे त्यांच्या हेलिकॉप्टरच्या ताफ्यामध्ये सरळ मुंबईला आले. सोबत देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि नरेंद्र मोदी एवढी सगळी माणसं एकत्र पुण्यावरून, देहूवरून मुंबईला आली. हेही जरा आश्चर्य वाटण्यासारखं आहे. खरं तर पंतप्रधानांनी त्यांना सोबत घेणं हे आश्चर्यकारक आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या सोबत जाणं हेही आश्चर्यकारक आहे. अर्थात चला जायचंच आहे तर आपण जाऊ मिळून, कारण पुढे राजभवनातलाही कार्यक्रम एकत्रित होता आणि तो करणं आवश्यक होतं, म्हणून कदाचित पंतप्रधान दादांना सोबत घेऊन गेले असतील. पण राजभवनातल्याही कार्यक्रमात, म्हणजे मुंबईतल्याही कार्यक्रमात आणि पुण्यातल्याही कार्यक्रमात पंतप्रधानांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून संवाद साधलाय. म्हणजे खरं तर पंतप्रधानांचा खांद्यावर हात ठेवूनचा संवाद हा प्रोटोकॉलच्या शिवायचा असतो. ती एक औपचारिकता नसते, तर त्या अनौपचारिक गप्पा असतात. तुम्हाला आठवत असेल त्यांनी आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवून सुद्धा ते बोलले होते. तसा दादांच्याही खांद्यावर 2 वेळेला खांद्यावर हात ठेवून पंतप्रधान बोलले आणि दादांनीही मोठ्या आदराने पंतप्रधानांच्या त्या संभाषणाचा आदर राखला होता. मला येथेही प्रश्न पडतो की एवढी जवळीक का होती आहे, म्हणजे कशा स्वरूपामध्ये होती आहे. बरं, इथे दादांच्या या सगळ्या वागण्यासोबत काही बोलण्याचाही मला विचार करावा लागेल, ते तुमच्या समोर मांडावं लागेल. विधान परिषद निवडणुकीमध्ये कौशल्य कुणाचं होतं हे स्पष्ट होईल, कुणाचं आहे हे स्पष्ट होईल असं दादा म्हणाले. दादा असं म्हणाले का की आमच्या कौशल्यानं विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी होतील? दादा असं नाही म्हणाले. दादा म्हणाले या निवडणुकीत कौशल्य कोणाकडे आहे हे स्पष्ट होईल. काय घ्यायचा याचा अर्थ, कसा घ्यायचा याचा अर्थ? दादा या निवडणुकी संबंधीचं कोणतंही स्पष्ट विधान करताना दिसत नाही. मग आपण दादांच्या या सगळ्या विषयाला कुणीकडचा झुकलेला भाग समजायचा की कुणीकडचा तुटलेला भाग समजायचा, काय समजायचं हाही प्रश्न पडतो. बरं, मी फक्त चित्र, फोटो, बोलणं, अन्वयार्थ यावर नाही जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा स्वतंत्र असा एक गट आहे. कोणी काहीही म्हणत असलं की शरद पवारांनी अजित पवारांना परत घेऊन राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पद देऊन त्यांचा काहीच गट नाही आहे, त्यांचं काही म्हणणं नाही आहे, त्यांची काही ताकद नाही आहे हे दाखवून दिलंय वगैरे वगैरे, अशा सगळ्या चर्चा जरी राजकारणामध्ये होत असल्या तरी मी त्या मताचा नाही आहे. म्हणजे अजित पवारांच्या शक्तीला आपण नाकारूच शकत नाही अशी अजित पवारांची महाराष्ट्रातील एक ताकद आहे. ती मर्यादित असेल, म्हणजे जसं शरद पवारांना 3.5 जिल्ह्याचा नेता म्हटलं जातं तशी अजित पवारांची ही ताकद काही लिमिटेड असेल, आहे, पण ती जी काही आहे ती आहे. त्यांचे काही समर्थक आजकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी जास्तच झुकल्यासारखे दिसत आहेत. मी तुम्हाला एक फोटो दाखवतोय ज्यात राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे नितीन गडकरींच्या भेटीला गेल्याचं छायाचित्र आहे. म्हणजे हे छायाचित्र खरं तर काढलंय त्यांच्या स्वीय सहाय्यकासोबतच आहे. म्हणजे धनंजय मुंडेंचे स्वीय सहाय्यक नितीन गडकरी असे एकत्र भेटलेले आहेत आणि त्या छायाचित्रातला ही भेट अलीकडची आहे, या 4 दिवसातली. म्हणजे हा जुनं छायाचित्र मी दाखवतोय असं अजिबात नाही आहे, ही अगदी अलीकडची भेट आहे. धनंजय मुंडेंची नितीन गडकरींसोबतची वाढत असलेली जवळीक हे काहीतरी वेगळं सूचित करणार आहे. म्हणजे मी केवळ धनंजय मुंडे या एका मंत्र्यांवरती येऊन थांबतो अशातला भाग नाही आहे. तुम्हाला अजून एक लक्षात येईल की राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, जे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. किस्सा हाही आहे की संजय बनसोडेंनी भारतीय जनता पक्षाला तिकीट मागितलेलं होतं, पण भाजपमधल्या अंतर्गत वादामुळे ते तिकीट संजय बनसोडेंना मिळालं नाही. संजय बनसोडे उदगीरमधून विजयी झाले आणि पुढे राज्यात राज्यमंत्री झाले. हे संजय बनसोडे सकाळच्या शपथविधीच्या वेळी अजितदादांच्या सोबत होते. आता या संजय बनसोडेंचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबतची जवळीक वाढलेली आहे.
म्हणजे अगदी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या सोबत संजय बनसोडे आजकाल खूप वेळा दिसू लागलेले आहेत. म्हणजे अजित पवारांचे जे काही समर्थक आहेत, म्हणजे संजय बनसोडे असोत, धनंजय मुंडे असोत, यांची भाजप नेत्यांसोबतची वाढलेली जवळीक, अजित पवारांचा भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांसोबतचा संवाद, काही बाबी अशा ज्या त्या झाकून बोलतायत, स्पष्ट करून बोलत नाही आहेत, मोदींसोबतचा त्यांचा संवाद, सुप्रिया सुळेंचा त्यांचा विषय करून निर्माण केलेला वाद आणि संजय राऊतांना जमत नाही अजित पवारांवरती थेट टीका करणं, म्हणून अजित पवारांच्या समर्थकावरती संजय राऊतांनी काढलेला राग. आठवत असेल तुम्हाला, 2 आमदारांवरती राऊत बोलले होते, यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत. तेही अजितदादांचे समर्थक आहेत. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. पुणे जिल्ह्यातल्या एका आमदाराने राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं की मुख्यमंत्री आमची कोणतीच कामं करत नाहीत, आम्ही का मतदान करायचं, शेवटी आम्ही अजितदादांच्या इशाऱ्यावर चालत असतो, म्हणून ते सांगतील तिथे मतदान करू, असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आपले नाराजी जाहीरपणे व्यक्त करतायत, या सगळ्यांचा परिपाक एकत्र काढला तर अजितदादांच्या मनात आहे तरी काय, या प्रश्नावर आपण येऊन थांबतो. आता 20 तारखेला संध्याकाळी जो निकाल लागेल त्यात अजितदादांच्या मनासारखं घडतंय का, कोणाच्या कौशल्याचा विजय होतोय हे तर स्पष्ट होणारच आहे. पण 20 ते 30 या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये बरंच काही घडणार आहे आणि ती 30 तारीख राज्याच्या राजकारणासाठी स्फोटक असणार आहे. म्हणूनच त्या 30 तारखेला लक्ष ठेवून माझ्या मनात प्रश्न पडतोय, अजितदादांच्या मनात आहे तरी काय. तुम्हीही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा आणि काही सापडलंच तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.